पुण्यातल्या एका महिलेवर अत्याचार करणारा वसईतला स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक झाली आहे। त्याला पुणे लष्कर कोर्टाने 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। गुन्हा दाखल झाल्याचं समजताच तो पसार झाला होता। पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला पिंपरी परिसरातून अटक केली। या ऋषिकेश वैद्यबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्येच या भोंदूबाबाचे कारनामे उघड झाले होते। या भोंदूने एका मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला होता। समाजात बदनामी होईल या भीतीपोटी संबंधित मुलाच्या पालकांनी तक्रार मागे घेतली असा दावा करण्यात आलाय। 2018ला या भोंदूबाबाच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, पण तो जो तक्रारदार जो पीडित होता, नंतर त्यांनी माघार घेतली की माझं नाव खराब होईल आणि समाजामध्ये माझं नाव खराब होईल। तर तक्रार करायला तो घाबरला। त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर प्रेशर केला की हे असं करू नको। आणि 2018 पासून आम्ही सांगत आहेत की हा भोंदूबाबा आहे, हा स्वतःला पुरीचा जे शंकराचार्य आहेत त्यांचा शिष्य सांगत होता। तिकडून माहिती घेतली, हा तिकडे शिष्य नाही आहे, तिकडे याचा संबंधच नाही आहे, यांनी लोक ओळखत नाही आहेत। असे भरपूर पीडित आहेत, त्यांनी पुढे या बाबाच्या विरुद्ध तक्रारी करा। कायदा सुव्यवस्था आपल्या बाजूने आहे, आपण त्यांच्यासाठी लढू। आणि मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी पुढे या आणि याच्या विरुद्ध तक्रार करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.